उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणी, बंधू आणि या ॲपच्या उद्घाटन ज्यांच्या शुभास्ते झालं ते आपल्या सर्वांच्या नेत्या, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदित्य तटकरे, अण्णा बनसोडे साहेब, आमचे सगळेच उपस्थित आमदार, सगळे खासदार, आमचे अजिंक्य देव आणि उपस्थित सर्व आमच्या महिला बंधू आणि भगिनींनो, माझ्या या लाडक्या बहिणींसाठी एक लाडक्या बहिणींना एक चांगल्या प्रकारची ते जे बचत गटाच्या माध्यमातून जे उत्पादन घेतात त्याला एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळावी त्यासाठी आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं त्यांना उत्पन्न मिळावं यासाठी हे ॲप आणि त्याचप्रमाणे आमचे जे युवक आहेत युवकांसाठी एक युथ स्किल युवा कौशल्य व रोजगार हे दोन ॲप्स आपल्यासाठी निर्माण केले त्याबद्दल मी पहिल्यांदा सुनेत्रा वहिनी आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि सगळ्यांचे मी आभार मानतो। खरं तर कार्यक्रम आज हा माझ्या महिला भगिनींचा आहे आणि आज आमच्या सगळ्या बहिणी सकाळपासून इथं हजर आहेत। मी नेहमी म्हणतो तटकरे साहेब, आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये महिलांचं स्थान हे खूप महत्वाचं असतं। शेवटी या जीवनामध्ये लेक असते, आई असते, बहीण असते, महिलांचं प्रेम हे वेगळं असतं आणि या महिलांना कुठेतरी आपण हातभार दिला। आज आपले दादा कैलासवासी आजी दादा आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु एक लाडकी बहीण ज्याप्रमाणे आदितीताईंनी सांगितलं, एक लाडकी बहीण योजना ही दादांनी सुरू केली। निश्चित प्रकारे त्याचा आपल्या सगळ्यांना एक आर्थिक एक आपल्याला सर्वांना त्याचा फायदा झालेला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मी नेहमी म्हणतो की या राज्यामध्ये ज्या नेत्यांनी महिलांसाठी पुढाकार घेतला, महिलांना पुढे नेण्यासाठी, महिलांच्या ज्या अडचणी ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला, निश्चित प्रकारे त्या सर्व आमच्या राज्यातील महिलांनी या सर्वांना पाठिंबा दिलेला आहे। तटकरे साहेब, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, महिलांचं प्रेम इतकं वेगळं असतं। आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही अजितदादा पवार साहेबांनी ज्यावेळेस आमदार केल्यानंतर मला जी आरोग्याची कमिटी दिली आणि आरोग्याची कमिटी दिल्यानंतर दवाखान्यामध्ये मला जाण्याचा खूप वेळा एक येतो। आयसीयू मध्ये मी पेशंटला भेटतो। आयसीयू मध्ये भेटायला गेल्यानंतर ज्यावेळेस आपण पेशंटला भेटतो तेव्हा सुनेत्रा वहिनी, बाहेर कुणाचं प्रमाण जास्त असतं? बाहेर प्रमाण जास्त असतं ते महिलेचं प्रमाण जास्त असतं। जी महिला एक लेक असते, एक आई असते, एक सासूरवाशीन बहीण असते, जी सासूरवाशीन बहीण माझे वडील बरे व्हावेत, माझी आई बरे व्हावेत, माझा भाऊ बरा व्हावा मग ती सासूरवाशीन बहीण सासऱ्याला चुकून, नवऱ्याला चुकून, सोन्याचं किडूक बिडूक मोडून गहाण ठेवून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते? मेडिकलचं बिल देणारी कोण असते? तर ती एक बहीण असते, ती एक महिला असते। त्यामुळे महिलेचं प्रेम हे वेगळं असतं। मी नेहमी म्हणतो की जेणेकरून जास्तीत जास्त आपण आपल्या संसारामध्ये आपल्या याच्यामध्ये नेहमी आपण आपल्या आई वडिलांचा युथच्या आपल्या ॲपच्या बाबतीमध्ये तर आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे। तटकरे साहेब, मी नेहमी म्हणतो श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये खरं तर आपण लांब देवाला दिवीला जातो। कधी कधी आपल्या महिला भगिनीला सांगतो की आपल्याला कधी कधी कळत नाही की आपल्या घरामध्येच देव आहे, आपल्या घरामध्येच दिवे आहे। आपल्या आई वडिलांनी इतकं आपली काळजी या जगामध्ये कुणाला वाटत नाहीये। त्यामुळे माझ्या महिला भगिनींना सांगतो, या जगामध्ये सगळ्यात आपल्याबद्दल काळजी असणारं, आपलं चांगलं व्हावं म्हणणारं आपले आई वडील असतात। त्यामुळे या लोकांची, सासू सासऱ्यांची जेवढी आपल्या सगळ्यांना सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। या ॲपच्या माध्यमातून युवक असतील, आमच्या महिला असतील, जास्तीत जास्त आपल्याला उपयोग करून आपल्या बचत गटाचा आपल्याला एक चांगल्या प्रकारचे स्ट्रॉंग बचत गट कसे करता येतील। आज आमच्या आदित्य इथं तटकरे येत आहेत, महिला बालविकास मंत्री आहेत, एक चांगले निर्णय माझ्या महिलांसाठी ते घेत आहेत आणि निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा होतो। आणि नेहमी या राज्यामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमच्या सुनेत्रावहिनी पवार असतील, ह्या सगळ्या मंडळींनी एक धोरण निर्णय घेतलेला की निश्चित प्रकारे महिलांच्या बाबतीमध्ये, बचत गटाच्या बाबतीमध्ये काय मदत केली पाहिजे, इतर बाबतीमध्ये महिलांना कुठले सहकार्य केलं पाहिजे तो करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आमच्या आम्ही सरकार म्हणून करत असतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज वहिनींसारख्या
एक राज्याला एक चांगल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम या राज्यामध्ये संघटनेचं आपलं सुरू आहे. त्यामुळे मी अधिक काय जास्त बोलणार नाही, का उशीर झालेला आहे. तटकरे साहेबांना त्यानंतर बोलायचंय, अजूनही हे करायचंय. त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्या महिला भगिनींना सांगायचंय की मी नेहमी म्हणतो की ज्या घरामध्ये संसाराची चावी, संसाराची तिजोरीची चावी ज्या घरामध्ये महिलांच्या हातामध्ये असते ते घर अधिक सुरक्षित असतं. कारण का महिला प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते, प्रत्येक गोष्टीची काळजी घेते आणि त्यामुळे ते घर अधिक सुरक्षित असतं. त्यामुळे मी अधिक न बोलता आमच्या संघटनेतले सगळेच पदाधिकारी, सगळ्या जिल्हा बँके, जिल्हा दूध संघापासून सगळे आमदारांपासून अण्णा सगळेच उभा राहिलेत. आणि विशेषतः आज मला एक आनंद आहे की ज्या ठिकाणी आमचे सुनील अण्णा शेळके ते आमदार म्हणून काम करतायत त्या भागातल्या जिथं भाताची शेती किंवा इथं एक शेती होती तिथं जास्त होते, आज तिथल्या महिला, आमच्या मांडेकर साहेबांच्या मतदारसंघातल्या महिला, आमच्या तिसरे आमचे शंकरभाऊ मांडेकर आणि तिसरे आपल्या हवेलीचे आमच्या माऊली कुठे, माऊलींच्या मतदार, हे सगळ्या आज ह्या भागातल्या सगळ्या महिला ह्यात आणलेल्या आहेत. महिला भगिनींना तुम्हाला सांगतो, सुनेत्रा वहिनीत आहेत. मगाशी आदित्यने सांगितलेली गोष्ट खरी आहे. आपल्या महिला तुम्ही विचार करा, या महिलांमध्ये तुम्ही सगळे उपस्थित आहात, तुमच्या नावावर किती जणांच्या नावावरती सातबारे, जर हात वर करा, सातबारे हातात वर असणाऱ्या वहिनी, ही असली पुरुष संस्कृती बघा. अजून आम्हाला आमच्याच नावावर पाहिजे. खरं तर आता सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या बायकाच्या नाव, मुलींच्या नाव, सगळ्या काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. परंतु हे आम्ही हेरलं की नुसतं आपण म्हणायचं महिला धोरण, महिलांना पुढे घ्यायचं, महिलांना घ्यायचं, पण महिलेच्या नाव सातबारा करताना, प्रॉपर्टी करताना मागे राहायचं. यासाठी सुनेत्रा वहिनी तुम्ही सर्वांनी एक चांगला निर्णय घेतला. कुठला निर्णय घेतला? आज आमची कुठली महिला, शेतकरी महिला असेल, जी महिला घरामध्ये राबते, तिच्या नवऱ्याच्या नावावर सातबारा आहे पण त्या माझ्या बहिणीच्या नावावरती सातबारा नाही आहे. किंवा एखादी महिला 3 पिढ्या तिच्या कुटुंबातले शेतमजूर म्हणून काम करतायत, शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करतायत, परत दुग्ध व्यवसायामध्ये काम करतायत, शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करतायत, पण त्या शेतकरी महिलेला, त्या महिलेला शेतकरी दाखला नाहीये, तिच्या नावावरती सातबारा नाहीये. या सर्व महिलांना आता इथून पुढे शेतकरी महिला म्हणून आम्ही दाखला देणार आहोत, त्यांना ओळखपत्र देणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून माझ्या महिलेला प्रत्येक आता योजनेमध्ये तुम्हाला कर्ज पुरवठे बँकेचे कर्जाचे असू द्या, विम्याचे असू द्या, तुम्हाला सरकारच्या शासकीय कुठल्या योजनेचा असू द्या, त्या योजनेमध्ये तुम्हा सर्वांना भाग घेता येईल. त्यामध्ये तुम्हा सर्वांना तिथं निश्चित प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा हा माझ्या महिला भगिनी होणार आहे. आणि मगाशी आदित्यताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे महिला शेतकरी धोरण आणणार भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे, आणि ते सुनेत्रा वहिनी, तुम्ही राज्याच्या सुनेत्रा वहिनी तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला हे केलं आणि मी कृषी मंत्री म्हणून ते मला भाग्य लाभलं. आता ह्याच्यापेक्षा काय? आणि मी माझ्या महिला भगिनी नेहमी सांगतो, खरंच सांगतो, आयुष्यामध्ये मला तुमचा कार्यक्रम थोडा उशीर झाला, तटकरे साहेब तुम्हाला जरीच घ्यायची असली, मी महिला भगिनींनी एवढं सांगतो, हे आयुष्यामध्ये जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. या आयुष्यामध्ये आनंदी राहा. मी नेहमी म्हणतो, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आनंद हा गोल असतो. जेवढा आनंद आपण पुढच्याला देऊ तोच आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे आनंदी राहा. विनाकारण इथं कार्यक्रमाला आलोय असं सुनेत्रा वहिनी काय मग तटकरे साहेब कसं असं मोकळं पाहिजे आमच्या. आणि शेवटी तटकरे साहेब, मी नेहमी म्हणतो, बहिणीचं, लेकीचं, आईचं प्रेम हे वेगळं असतं. त्यामुळे ह्या प्रेम खरंच हे तेवढं ह्या लोकांना थोडं केलं तटकरे साहेब. त्यामुळे आज मी तुम्हाला एवढं सांगतो, हसत राहा, खेळत राहा, आनंद देत राहा. आणि विनाकारण लय टेन्शन, तक लिकीचं काय होईल, नातीचं काय होईल, लिकीच्या नातीचं काय होईल, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, कारण लाडक्या बहिणींचे बरेचसे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सुटणार आहे. सोबत लाडक्या बहिणींसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी विविध गोष्टीही करण्यात आल्या. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारने जे नियोजन आहे ते आधीच करून ठेवलं आहे आणि तुमचा जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कारण याचा जो GR आहे तो 2 ते 3 दिवस आधीच प्रस्तावाला मंजुरी करण्यात आली होती आणि GR सुद्धा वेबसाईटवरती प्रस्तावित करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्याच्या निधीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी सध्या जमा केलेला नव्हता, परंतु त्याला देखील
देखील आता मंजुरी मिळालेली आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तो रक्षाबंधन या सणानिमित्त तुमच्या खात्यावरती एकत्रित दिला जाणार आहे. सोबत KYC न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. कारण आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यासोबत या कार्यक्रमामध्ये सुनेत्राताई पवार आणि आदित्य तटकरे ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत, ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, त्या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.